नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे ट्रिपल मूव्हिंग ॲव्हरेजचा एक जबरदस्त कॉन्सेप्ट। याच्यामध्ये आपल्याला 3 कन्फर्मेशन्स मिळतील, म्हणजे एकाच इंडिकेटरचा आपल्याला वापर करायचा आहे आणि त्या इंडिकेटरच्या माध्यमातून आपल्याला क्रॉस ओव्हर झाल्यानंतर आणि प्राइसमध्ये फरक पडल्यानंतर प्राइस किंवा इंडिकेटरचा जो सिग्नल आहे तो दोन्ही क्रॉस ओव्हर झाल्यानंतर आपल्याला कन्फर्मेशन मिळेल की ट्रेंड कुठल्या साईडला आहे आणि कॉल किंवा पुट साईडला कशामध्ये आपण बाईंग करू शकतो आहे। तर चला मग व्हिडिओला टाइम वेस्ट न करता लगेच सुरुवात करूया। या ठिकाणी तर सर्वात आधी या ठिकाणी तुम्हाला 3 लाईन्स इथं दिसत असतील, जे की तुम्ही बघताय ते म्हणजे पहिला आहे एक 14 दिवसाचं, एक 21 दिवसाचं मूव्हिंग ॲव्हरेज आणि एक लाल कलरचं आहे ते 35 दिवसाचं मूव्हिंग ॲव्हरेज। तर टोटली तुम्ही ओव्हरऑल बघितलं इथं वरती मी दिलेलं आहे नाव मूव्हिंग ॲव्हरेज ट्रिपल 14, 21, 35 एक्सपोनेन्शियल। तर या इंडिकेटरचे सेटिंग्स पण तुम्हाला मी सांगणार आहे थोड्याच वेळात, त्यासाठी व्हिडिओला कंटिन्यू बघा आणि तुम्हाला नॉलेज पण मिळेल या व्हिडिओमधून। या इंडिकेटरचा वापर कसा करायचा आणि कधी करायचा नाही ते पण तुम्हाला सांगतोय मी, बरं का। म्हणजे ह्या इंडिकेटरचा वापर तुम्हाला कधी नाही करायचा आहे किंवा कुठले रूल्स वगैरे आहेत। आणि रूल्स म्हटलं तर काय, सर्वात पहिला रूल्स म्हणजे काय, मी हा व्हिडिओ फक्त एज्युकेशनल नॉलेजसाठी बनवतो आहे, बाकी कुठल्याही प्रकारचा तुम्हाला मी सल्ला देत नाही आहे। ट्रेडिंग करणं ते तुमची मर्जी आणि तुमची जबाबदारी असणार आहे। या व्हिडिओनंतर स्वतःचा एकदा रिसर्च अभ्यास ॲनालिसिस मात्र नक्कीच करावा। चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। 3 लाईन जे दिसतात तुम्हाला लाल, काळा आणि निळा कलरचं, ते 3 मूव्हिंग ॲव्हरेजेस आहेत वेगवेगळ्या दिवसाचे। तर याच्यामध्ये आपल्याला इथं डायरेक्टली आता तुम्हाला सांगतो आहे, म्हणजे एक्झाम्पल सॅम्पल दाखवण्यापेक्षा डेमो दाखवण्यापेक्षा डायरेक्टली सांगतो तुम्हाला। या ठिकाणी ज्यावेळेस लाल कलरचं मूव्हिंग ॲव्हरेज काळ्या कलरला आणि निळ्या कलरला क्रॉस करून वरती जाईल तर ह्याला म्हणतात आपण क्रॉस ओव्हर। तर इथं क्रॉस ओव्हर झालेला आहे, नीट लक्ष द्या। लाल कलरचा, आता मी जे कलर जसं ठेवलेलं आहे ते पण तुम्हाला सेटिंग दाखवतोय मी की कुठल्या कलरला किती दिवसाचं मूव्हिंग ॲव्हरेज लावायचं आहे, म्हणजे 14ला कुठला कलर आहे, 21ला कुठलं आणि 35ला कुठला कलर आहे, हे तिन्ही पण सांगणार आहे तुम्हाला। इथं आता बघितलं तुम्हाला क्रॉस ओव्हर झालेला आहे। क्रॉस ओव्हर झाल्यानंतरनं एक पहिला कन्फर्मेशन आणि दुसरा कन्फर्मेशन काय आहे, तर त्याच्यावरती कॅन्डल क्लोज झालेलं पाहिजे। कॅन्डल क्लोज म्हणजे काय, आता इथं ऑलरेडी जर तुम्ही बघितलं पहिला इथं कॅन्डल इथं क्लोज झालेलंच आहे, म्हणजे लाल कलरचं क्षमा करा, लाल कलर नाही, थोडंसं याला एक करतोय, हे बघा आता समजेल तुम्हाला। इथं लाल कलर ह्या काळा आणि काळा निळा कलरला इथं क्रॉस ओव्हर केलेला आहे आणि त्यानंतरनं मार्केट कॅन्डल अगोदरच इथं क्रॉस ओव्हर केलेलं आहे। इथं पहिलेच हिरवा कलरचं कॅन्डल इथं वरती क्रॉस केलेलं, वरती क्लोज केलेलं आहे, पण इथं काय झालं आहे, क्रॉस ओव्हर नंतरनं झालेलं आहे, म्हणजे इथं या लेवलला इथं झालेलं आहे। अगोदर हिरवा कॅन्डल वरती क्लोज झालं, त्यानंतर लाल कलरचं काय केलेलं आहे, जे EMAचं लाईन आहे तर त्याच्यानंतर वरती आलेलं आहे। असं कन्फर्मेशन घेतल्यानंतरनं आता इथं काय करायचं, तुम्हाला एक एंट्रीचं एक महत्त्वाचं हे सांगतोय। जर हे लाल कलर काळ्या कलर आणि निळ्या कलरला क्रॉस केला आणि कॅन्डल एखादं तिथं जवळपासच कुठं क्लोज केलं तर आपण तिथून एंट्री बनवू शकतो। आता इथं बघा काय झालं, इथं क्लोज तर केलेलं आहे, लाल कलरनं काळ्या आणि निळ्या कलरला क्रॉस करून वरती गेलेला आहे लाईन तरी, आणि कॅन्डल पण क्लोज केलं आहे, पण इतका मोठा जो कॅन्डल आहे तो आपल्याला SL म्हणून परवडणार नाही आहे। म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, कॅन्डल इथं जवळपासच क्लोज, म्हणजे अशा प्रकारे बघा इथं आता क्रॉस ओव्हर झालं, एक लाईननं क्रॉस करून वरती केलेलं आहे, त्यानंतर कॅन्डल इथं जवळपास असं जर क्लोज झाला तर आपण काय करू शकतो, या लेवलला इथे एंट्री आणि त्या कॅन्डलच्या लोला किंवा लास्ट स्विंग जिथं कुठं असेल तिथं आपण SL प्लेस करू शकतोय आणि वरचे टार्गेट घेऊ शकतो आपण। ओके, तर आता याच्यामध्ये हे तर समजलं। तुम्हाला अजून एक एक्झाम्पल दाखवतो मी तुम्हाला, थोडंसं आपण पाठीमागे जाऊया। हे कॉल साईडचं एक पुट साईडचं पण एक्झाम्पल दाखवतो, म्हणजे तुम्हाला ते पण स्पष्टीकरण मिळेल। आता बघा इथं लाल कलरनं वरून काळ्या कलर निळ्या कलरला खालच्या साईडला क्रॉस केलेला आहे लाईन, कुठं इथं बघताय तुम्ही,
बरोबर आहे, क्रॉस करून खाली गेलं आहे. आणि त्यानंतर कॅन्डल पण खालच्या साईडला इथं क्लोज केलेलं आहे लाल कलरनं. तसं तर इथं पण क्लोज केलेलं आहे लाल कलरनं कॅन्डल. जर इथं बघितलं तुम्ही दोन्ही पण इथं खालीच आहे, तिन्ही लाईनच्या खाली, म्हणजे तिन्ही EMI लाईनच्या खाली आहे प्राईज, कॅन्डल प्राईज. मग ते खाली असल्यामुळे तिथं पण एक कन्फर्मेशन, पण लाल कलरनं जे लाईन आहे ते त्याच्या थोडं नंतरनं इथं खाली क्रॉसओव्हर केलेलं आहे. मग आपल्या एंट्री जर आपण बघितलं, आपली एंट्री जर ह्या लेवलला आपण बनवलं, ह्या कॅन्डलला जर बनवलं तर SL इथं वरती लागणार. आणि टार्गेट बघा, मार्केटच्या शेवटीला आहे मोमेंट. तर मी काही व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे की मार्केटच्या शेवटी मोमेंटला किंवा सुरुवातीच्या मोमेंटला कुठल्याही इंडिकेटरचा वगैरे वापर का बरं करायचं नाही आहे. तर त्याच्यामध्ये कसं असतं, मार्केटचं सुरुवातीचं मोमेंट अजून सेटलमेंट झालेलं नसतं, त्यामुळं मोमेंट फास्ट असतं, त्यामुळं समजणार नाही आहे, इंडिकेट व्यवस्थित करणार नाही आहे इंडिकेटर. किंवा शेवटच्या मार्केटच्या शेवटच्या वेळेला मार्केटचं मुवमेंट स्लो झालेलं असतं, त्यामुळं पण इंडिकेटर काम तिथं व्यवस्थित करतं की नाही गॅरंटी नाही आहे. म्हणून इथं हे मार्केट जर इथं क्लोज झालेलं आहे, तर आपण जर एंट्री नाही घेतलं, जर आपण रोलच्या हिशोबाने चाललं, तर दुसऱ्या दिवशी बघितलं मार्केट इथं ओपन झालं, त्यानंतर वरती गेलं आणि सेम इथं काय केलेलं आहे, क्रॉस ओव्हर करून खालीच झालेलं आहे. म्हणजे हे कालचं जे अगोदरचं क्रॉस ओव्हर झालेलं आहे ते इथं कंटिन्युअस पॅटर्न केलेलं आहे, बरोबर का. आणि त्यासोबत जर तुम्ही बघितलं असं, तर इथं तर क्रॉस ओव्हर करून खाली पण चाललं आहे आणि इथे एक डोजी टाईप कॅन्डल पण बनवलं आहे इथं बघा. कारण की त्या कॅन्डलचं हाय लोच्या मधलं जे बॉडी असतं आहे ती बॉडी एकदम बारीक आहे, खूप छोटं बॉडी आहे, त्याला आपण डोजी कॅन्डल म्हणतो आहे. बाजूलाच इथं इन्व्हर्टेड हॅमर एक कॅन्डल आहे, हे दोन कॅन्डल्स एक पॅटर्न्स पण आहे. तर याला आपण काय करू शकतो, कॅन्डलस्टिक पॅटर्नच्या माध्यमातून किंवा इंडिकेटर तर दाखवतच तुम्हाला, त्यासोबत कॅन्डलस्टिक पॅटर्न. आणि मेन महत्त्वाचं म्हटलं तर समोर इथं जर बघितलं, सायकोलॉजिकल नंबर आहे 23,500चा, सायकोलॉजिकल नंबर 23,500चा. मार्केटनं काय केलेलं आहे या ठिकाणी, ह्या रेंजमध्ये इथं सपोर्ट म्हणून घेतलेलं आहे. इथं ह्या पूर्ण रेंजला काय केलेलं आहे, एक सपोर्ट म्हणून मार्केट ज्या वेळेस वरून आलं तोडून खाली गेलेलं आहे. म्हणजे हे 500चं जे लेवल आहे सायकोलॉजिकल नंबर, तर याला एक सपोर्ट तोडून मार्केट खाली जाण्याचा प्रयत्न केला. मार्केट जसंही तो ओपन झालं, तुम्ही बघितलं आहे, ओपन झाल्याबरोबर वरती गेलं, सेम तिथं 23,500ला काय केलं, त्या सायकोलॉजिकल राऊंड फिगर नंबरवरती एक रेजिस्टन्स फेस केलं. तिथं त्या ठिकाणी दोन कॅन्डलस्टिक पॅटर्न पण बनवले, सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे, डोजी म्हणा किंवा इन्व्हर्टेड हॅमर वगैरे म्हणा, अशा प्रकारचे कॅन्डल्स बनवलं. म्हणजे आपल्याला एक प्रकारचं काय झालं, सिग्नल कुठं मिळाले ते तुम्ही बघू शकता. या इंडिकेटरच्या माध्यमातून इथं तर क्रॉसओव्हर करून खाली गेलेलं आहे 3 लाईनच्या खाली, म्हणजे लाल कलर खाली. आणि कॅन्डल्स पण बघू शकता इथं ह्याच्या खाली क्लोज केलेलं आहे. आणि प्लस इथं कॅन्डल्स एक पॅटर्न्स पण आहे, समोर इथं सायकोलॉजिकल नंबर आहे. असे 4-5 गोष्टी. बरेच जण काय करतात, इंडिकेटर दाखवलं म्हणजे फक्त इंडिकेटर जर दाखवलं, कॉल बाय करा तर कॉल बाय, पुट बाय तर पुट बाय, त्यामध्ये ट्रेंड बघत नाही आहे, कॅन्डल्स एक पॅटर्नचा अनुभव नसतो त्यांना, किंवा कुठलं सायकोलॉजिकल नंबर वगैरे बघत नाही आहे, काहीच बघत नाही आहे. फक्त बिंदास आपलं इंडिकेटर सांगितलं म्हणजे आपण एंट्री करायचं, इंडिकेटर नको म्हणलं तर एंट्री करायचं नाही आहे. तर मित्रांनो, असाच प्रकार नाही आहे. इंडिकेटर सांगितलं म्हणजे त्याच्यासोबत अजून 4 गोष्टी तुम्हाला बघाव्या लागतील, बरं का. तर आता तुम्हाला इंडिकेटरसोबत ह्या 4 गोष्टी पण बघायच्या आहेतच. आणि टाईम फ्रेम पण तुम्हाला सांगतो मी, वरती बघू शकता तुम्ही, 5 मिनिटाचा मी टाईम फ्रेम इथं ठेवलेला आहे, बघू शकता. आणि निफ्टीचं मी इंडेक्सचं चार्ट घेतलेलं आहे. तुम्ही ह्याला काय करू शकताय, बँक निफ्टीमध्ये पण हे पेपर ट्रेड म्हणून करू शकताय. त्याच्यामध्ये काय तुम्हाला बघायला मिळेल का वेगळं. आणि कसं आहे, तुम्ही स्वतः जर अभ्यास केलात तरच तुम्हाला ह्याच्यामधील काहीतरी एक्सपिरियन्स भेटेल आणि तुम्हाला स्वतःहून समजेल. कसं आम्ही दाखवतो म्हणजे मार्केट तसंच होणार असा प्रकार नाही आहे. आणि आम्ही फक्त एक आयडिया देतो आहे, त्याप्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, त्याच्यामध्ये ॲक्शन्स करायचे आहेत, बघायचे आहेत तुम्हाला. 15 दिवसपर्यंत पेपर ट्रेड करायचं आहे. जर कन्फर्मेशन असेल तर इंडिकेटरचा वापर करू शकता. अन्यथा काय, बरेच जण कमेंट करतात की सर हे काम करीन आहे, हे ते काम करीन आहे. असं मी असं थोडीच म्हणलं की मी जे सांगतो ते होणार आहे म्हणून. तसं असेल तर मग मी डायरेक्टलीच सांगितलं असतं ना सगळ्याला, असं करा तसं करा. तसं होणार नाही आहे. आम्ही फक्त की आयडिया देतो आहे. बाकी याच्यावर तुम्ही स्वतःच एकदा अभ्यास मात्र नक्कीच करावा लागेल. इंडिकेटरचं सेटअप तुम्हाला सांगितलेलं आहे, कॉल आणि पुट साईडचं. आता आपण थोडक्यात बघूया इंडिकेटरचं डिटेल बघूया आपण. तुम्हाला टाकायचं आहे ट्रिपल. आता इथं तुम्ही जर बघताय तर तुमच्यासमोर दिसत असेल ट्रिपल मुव्हिंग ॲव्हरेज.
मुव्हिंग ॲव्हरेज ट्रिपल. तुम्हाला काय करायचं आहे, हे इंडिकेटर घ्यायचं आहे. जसं की मी इथे घेतलेलं आहे, याच्या सेटिंगमध्ये जायचं आहे तुम्हाला. इनपुटमध्ये इथं 14, 21, 35 असणार आहे. त्याला काहीच करायचं नाही तुम्हाला. फक्त जिथं मेथड देतं आहे तुम्हाला, मेथड म्हणून दाखवावं लागलं तर खाली, तर या मेथडमध्ये तुम्हाला जायचं आहे. इथं काय असणार आहे, तर इथं सिम्पल असणार आहे. हे 1 नंबरला सिम्पल असतं पहिला, त्याला आपण चेंज करून एक्सपोनेन्शियलवर ठेवायचं आहे. एवढं समजलं तुम्हाला. सेटिंग स्टाईलमध्ये यायचं आहे. तर स्टाईलमध्ये बघू शकता अशा प्रकारे तुम्ही हे करू शकता. पहिल्या प्लॉटला लाल कलर, दुसऱ्या प्लॉटला काळा कलर आणि तिसऱ्या प्लॉटला जे की निळा कलर डार्क आहे, तिने पण डार्क करून घेतलेला आहे. तो तुमच्या मर्जीने तुम्ही ठेवू शकता. बस एवढंच इंडिकेटरचा सेटअप आहे. आणि बाकी अजून तुम्ही काय करू शकता, याच्यामध्ये 4-5 गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहे. थोडक्यात अजून एकदा तुम्हाला ओव्हरव्ह्यू देतो तुम्हाला मी. इंडिकेटर हे किंवा कुठल्याही कोणाचाही व्हिडिओ बघितला असेल, कोणाचं इंडिकेटर वापरत असेल, त्यासोबत तुम्ही सर्वात आधी बघा ते म्हणजे ट्रेंड. त्यानंतरनं कुठलं कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे का, कुठलं चार्ट पॅटर्न आहे का, बरोबर का. त्यानंतरनं एक राऊंड फिगर नंबर, RF नंबर, राऊंड फिगर नंबर म्हणजे 23,500, 23,250, 23,750, 250 पॉईंटचं हे निफ्टीचं राऊंड फिगर नंबर सायकोलॉजिकल नंबर असतं. बँक निफ्टीमध्ये 500 पॉईंट्स असतो. 4-5 गोष्टी असं बघायच्या तुम्हाला. आणि मग त्यामध्ये बघायचं आपल्याला सपोर्ट रेजिस्टन्स बघायचं आहे, बरोबर. सपोर्ट रेजिस्टन्स, ट्रेंड बघा तुम्ही, कॅन्डलस्टिक चार्ट पॅटर्न बघा, राऊंड फिगर नंबर बघा. अशा 4-5 गोष्टी बघितल्यानंतर सगळ्या गोष्टींमध्ये जर कन्फर्मेशन दाखवत असेल की येस इथं दाखवत आहे आपल्याला सिग्नल, तर तेव्हाच एंट्री करायचं आहे. आता इथं बघा थोडक्यात, इथं जर एंट्री केलं आपण, लाल कलर क्रॉसओव्हर करून लाईन खाली आहे, कॅन्डल पण खाली क्लोज केलेलं आहे. जर आपण या कॅन्डलवरती जर एंट्री मारला, आता थोडक्यात तुम्हाला मी डायरेक्टली दाखवतो. इथं मी शॉर्ट पोझिशन ओपन करूया आपण. आता इथून ओपन करतो. हे लाल कलरचं कॅन्डल दिसतं तुम्हाला, ते खाली क्लोज केलेलं आहे, बरोबर. आता वरती आपलं हे कुठं असणार आहे स्टॉप लॉस, एकतर त्याच कॅन्डलच्या हायवरती, किंवा जास्तीत जास्त तुम्ही जर मोठे स्टॉप लॉस जर मॅनेज करत असेल, तुमच्या हातनं होत असेल, तर मोठं थोडं लास्ट स्विंगला वगैरे तुम्ही मॅनेज करू शकताय. आणि टार्गेट बघू शकता तुम्ही, टार्गेट कुठपर्यंत गेलेलं आहे. जवळपास रिवॉर्ड रेशो तुम्ही जर बघितला तिथं 1:3.24 म्हणजे जवळपास तिप्पट तिथं म्हणजे तुम्हाला टार्गेट मार्केटनं दिलेलं आहे. ओके. तर असं बऱ्याचशा गोष्टी आहेत. तुम्ही लक्ष देऊन जर आत्ता सांगितलेल्या सगळ्या गोष्टी इंडिकेटरसोबत जर तुम्ही त्या गोष्टींचा वापर केला, विचार केला, तर तुम्हाला इंडिकेटरमध्ये पण एक सक्सेस रेशो दिसून येईल. बाकी इंडिकेटर कसा वापर करायचा त्याच्या डिटेलमध्ये एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे. सपोर्ट रेजिस्टन्स किंवा अजून बाकी जे काही गोष्टी आहेत मेन महत्त्वाचे, त्या सगळ्या गोष्टीचे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बरेचसे प्रकारचे साध्या सोप्या पद्धतीनं सांगितलेले अवेलेबल आहेत. बेसिक टू ॲडव्हान्स लेवलचं एक प्लेलिस्ट आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत जर नवीन असाल तुम्ही तर ते पण प्लेलिस्ट बघू शकताय. अजून बरेच काही व्हिडिओज स्ट्रॅटेजीज इंट्राडेचे वगैरे बरेच काही आहेत. तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओला चॅनलला नक्कीच एकदा व्हिजिट करा. पूर्ण व्हिडिओ डिटेलमध्ये बघून घ्या तुम्ही. आणि हे व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला त्यासाठी एक लाईक नक्कीच करा, ज्याच्यामुळे माझं मोटिवेशन टिकून राहील आणि मी नवनवीन अशाच प्रकारचे स्ट्रॅटेजीज व्हिडिओज तुमच्यासाठी आणत राहीन. मग भेटूया पुढच्या एका नवीन टॉपिकसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.